श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठान शारदीय नवरात्रोत्सव महोत्सव 2025 उत्सव आयोजित केला आहे। उत्सवामध्ये परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महिलांनी पुरुषांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सर्व उपस्थितांना सामील करून घेण्यासाठी सामूहिक गरबा दांडिया आयोजित करण्यात आला। प्रत्येकाने आपल्या तालावर नृत्य करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवतात। गरबा दांडिया हे फक्त नृत्य नाही तर समाजातील एकात्मता आणि उत्साह वाढवण्याचं साधन आहे, असं विजय भाऊ कोते म्हणालेत। लोक आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत नृत्य करत एकमेकांशी भावनिक बंध निर्माण करतात। त्यामुळे नवरात्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होतं। यावेळी द्वारकामाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। महिलांना या दांडिया कार्यक्रमाला एकदम सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे। महिलांनी विजयभाऊ कोते, तारुभाऊ कोते आभार मानले। तसेच महिलांची सुरक्षितता महत्त्वाच्या प्राधान्य देऊन महिला घरी पोहोचूपर्यंत कार्यकर्ते काळजी घेत असतात। असेच मंडळाचे वतीने भव्य दिव्य लकी ड्रॉचे आयोजन केलेले आहे। दररोज लकी ड्रॉ मध्ये 10 बक्षिसे दिली जातात। मी होते द्वारकामाई प्रतिष्ठानचे जे व्यवस्था आहे ती खूप सुंदर आणि इथे महिलांना सुरक्षित असे घर पोहोचवलं जातं आणि इथं कुठल्याही प्रकारचा महिलांना त्रास नाहीये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे लकी ड्रॉ पण ठेवलेले आहेत आयोजकांनी आणि इथलं वातावरण खूप म्हणजे भक्तिमय आहे आणि महिलांसाठी खूप सुरक्षित वातावरण आहे। ते बोलते मी गेल्या म्हणजे जेव्हापासून नवरात्र इथं चालू झाला तेव्हापासून तर आतापर्यंत दिवसेंदिवस गर्दी वाढतच जाते। त्याचं प्रमाण तर कमी झालंच नाही, फक्त कोरोनामध्ये बंद होतं, नाहीतर इथे पूर्ण शिर्डीमध्ये एक नंबर असं द्वारकामाई प्रतिष्ठानने इथं सगळ्यांची म्हणजे महिलांची सुरक्षेची त्याची जबाबदारी घेतलेली आहे। स्वच्छ शिर्डी, क्लीन अँड ग्रीन शिर्डी याचं पण त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे। किंवा त्यांनी फक्त नवरात्रात महिला आणि त्यांच्यासाठीच नाही तर जे स्वच्छतेसाठी महिला कर्मचारी आहेत त्यांचा पण विचार करून त्यांना पण त्यांनी बक्षिसं वगैरे दिलेली आहे। म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं त्यांनी हे म्हणजे त्याच्यामुळे द्वारकामाई प्रतिष्ठानचे जेवढे सहकारी कार्यकर्ते व महिला सदस्य आभार। मी मिसेस नंदा उपाध्ये आणि आम्ही इथे 9 दिवस झाले साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या निमित्ताने इथं इतकं भव्य दिव्य इतकं छान दांडियाचा कार्यक्रम हा आयोजित केला आहे। महिलांसाठी इतकं सेफ फील होतं आम्हाला। आम्ही सगळे लेडीज घरच्या आम्ही मैत्रिणी आम्ही सगळ्यासोबत येतो आणि खूप छान वाटतं आम्हाला इथे दांडिया खेळायला, इतकं सेफ फील होतं। आम्ही दरवर्षी इथे येतो आणि खूप सुंदर असा कार्यक्रम हा होतो आणि परत लकी ड्रॉही होतो। म्हणजे आम्ही शिर्डीत असं कुठेही दांडियाचा कार्यक्रम होते जिथं आता हा इथे होत असतो, म्हणून सगळ्यांनी आवर्जून ह्याच मंडळाला नेहमी लेडीजचा खूप मोठा कार्यक्रम होत असतो। जास्त लेडीज मी एवढ्या पहिल्यांदा बघितलं शिर्डीमध्ये एकाच ठिकाणी। सो आम्हाला तर फार आवडतं इथे जायला। धन्यवाद। संध्याकाळ खूपच छान, आम्ही सर्वजण इथे खूप मनसोक्त दांडिया खेळतो आणि इथे आमचा स्वच्छता हीच थीम आहे। या ठिकाणी बघा परिसर खूप स्वच्छ, सगळे उत्साहात आणि आनंदामध्ये दांडिया खेळतात। धन्यवाद। ओम साईराम। गेल्या 9 दिवसापासून आमच्या या परिसरामध्ये साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं परिसरातील महिला, मुली, नागरिक यामध्ये सहभागी होत आहे। गेल्या 9 दिवसामध्ये आम्ही साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धा असेल, दररोजचा असेल, तसेच वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते। खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा यामध्ये सहभाग नोंदवत महिलांनी प्रतिसाद दिला आहे। असेच कार्यक्रम पुढच्याही नवरात्रोत्सवात आम्ही घेणार आहोत। विशेषतः मला या साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे धन्यवाद मानायचे आहे की अतिशय सुंदर व नियोजनबद्ध गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी ह्या ज्या महिला येत आहे, मोठ्या संख्येने येत आहे, त्यांची सुरक्षा असेल, त्यांची बसण्याची व्यवस्था असेल, त्यांना पाण्याची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टी बारकाईने लक्ष देऊन
महिला कशा घरी सुरक्षित पोहोचतील याचंही सुंदर असं नियोजन या सर्व सदस्यांनी केलेलं आहे। तसेच या सर्व कार्यक्रमांसाठी, या सर्व नवरात्रोत्सवासाठी आम्हाला सन्माननीय विजूभाऊ कोते पाटील असतील, कैलास बापू कोते पाटील असतील, आमचे मार्गदर्शक युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असते, यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे। त्याचप्रमाणे या 9 दिवसामध्ये आम्ही महिलांसाठी दररोज घरगुती गृहोपयोगी वस्तूंचं तसेच पैठणी साड्यांचं लकी ड्रॉद्वारे या ठिकाणी लकी ड्रॉ काढत आहोत आणि दररोज 20 वस्तू या महिलांना लकी ड्रॉद्वारे देत आहोत। तसंच उद्या दसऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मोठा लकी ड्रॉ ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईकपासून TV असेल, फ्रीज असेल, परत मायक्रोओव्हन असेल, बऱ्याच सायकल, लेडीज सायकल असेल, अशा चांगल्या पद्धतीच्या वस्तू या ठिकाणी आम्ही त्या लकी ड्रॉमध्ये ठेवलेल्या आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उद्या हा नवरात्रोत्सव संपन्न होत आहे। मी परिसरातील महिला व जे नागरिक यामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे धन्यवाद मानेल की त्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद आमच्या या साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवासाठी दिला आहे।